मतदानापूर्वीच माझ्यासारख्याची आई बहीण काढली जाते ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख गिरडे येथे शेकापची जंगी कॉर्नर सभा संपन्न, ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थित. विरोधक आता सांगत आहेत की बाबासाहेबांचे नाव मतदार यादीत आता आले. एवढ्यावरच न थांबता मतदानापूर्वीच माझ्यासारख्याची आई बहीण काढली जाते आहे ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे असे सांगत 30 वर्ष तुम्ही तालुक्याच्या राजकारणात काम करता. तुमच्या 30 वर्षातील 5 ठोस कामे दाखवा की त्या कामामुळे जनतेला फायदा झाला. त्यानंतर बघू मी कधी आलो आणि माझे नाव कधी आले, असा सवाल डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित करून सर्वसामान्य जनता हीच आबासाहेबांच्या विचारांचा वारसा असल्याचे सांगून विरोधकांनी बोलताना विचार करून बोलावे अशी विनंती केली. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ गिरडी येथे भव्य कॉर्नर सभा संपन्न झाली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते. व्यासपीठावर डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले, 90व्या वर्षी सुद्धा आबासाहेब स्वतःचे कपडे स्वतः धुवत होते हे मी पाहिले आहे. त्यांनी स्वतःच्या नातवाला सुद्धा कपड्याला हात लावू दिला नाही. त्यामुळे मी सेवा केली म्हणणाऱ्यांनी आपण काय बोलतो याचा विचार करावा असा टोला लगावत शेवटच्या काळामध्ये दृष्टी कमी झाली होती. चालत असताना सुद्धा कोणाच्या तरी हाताला धरून आधार घेतला नाही. आयुष्यभर आबांनी स्वावलंबी जीवन जगले, त्यामुळे तुम्ही कसली सेवा केली असा सवाल उपस्थित केला. आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार होतो. जनता हीच आबासाहेबांच्या विचारांची खरे वारसदार आहे. पण तुलना करा, आबासाहेब आयुष्यभर निष्कलंक जीवन जगले, चारित्र्याला एकही डाग लागू दिला नाही आणि तुमच्याकडे या दोन गोष्टी कुठे आहेत? बोलताना तुलना तर करा, आपण काय बोलतो असे सांगत तालुक्यात दोघांनी मलेदा गँग तयार केली. ठराविक लोकांना कामाच्या माध्यमातून निधी दिला आणि त्या निधीतून टक्केवारी घेऊन स्वतःचा विकास केला. 60 वर्षात राजकारण करत असताना बरेच ठेकेदार आबासाहेबांसोबत काम करत होते, परंतु कुणीही सांगावे, ज्या वेळी आबासाहेबांकडून कामे दिली गेली त्यावेळेला कामाच्या माध्यमातून आबासाहेबांनी काही मागितले किंवा टक्केवारीच्या माध्यमातून एखादी गोष्ट मागितली की जर असा एखादाही ठेकेदार या तालुक्यात कोणी दाखवला तर आम्ही राजकारण सोडू असे सांगितले. त्याप्रमाणे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, एवढे सोप्यात पाणी आले नाही असे सांगत टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी 2019 पूर्वी आले आणि त्या पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातील 70% ओलिताखाली आला. पाणी आणण्यासाठी आबासाहेब सो नागनाथ अण्णांनी जनतेला सोबत घेऊन 30 वर्षे पाणी परिषद घेतले आणि त्यानंतर पाणी आले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यांना पक्ष जनतेशी बांधिलकी नाही, विचारनिष्ठा नाही, अशा गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका. त्यामुळे या निवडणुकीत बदलाची भावना ठेवून जिद्दीने काम करून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे इंडियन अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांना निवडून घ्या असे आवाहन अनेक मान्यवरांनी केले. यावेळी तरुण कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.